देव म्हणतात, बाळा, तुला वाटतं तू एकटा आहेस, पण तू वेगळा आहेस. एकटा असणं आणि वेगळा असणं यात फरक असतो. एकटा असणारा माणूस हरवतो, पण वेगळा असणारा माणूस स्वतःला शोधतो. आणि तू आज स्वतःला शोधत आहेस, म्हणूनच तुला कमी लोक समजतात, कमी लोक जवळ येतात आणि कमी लोक टिकतात. पण जे टिकतात ते खरे असतात. तू लोकांना गमावल्याचं दुःख करतोस, पण खरं सांगायचं तर तू स्वतःला वाचवलंस. कारण काही लोक तुझ्या आयुष्यात राहिले असते तर तू स्वतःला गमावला असतास. मी तुला शिक्षा दिली नाही, मी तुला निवड शिकवली. कारण ज्याला सगळे आवडतात तो स्वतःला विसरतो, आणि ज्याला स्वतःची किंमत कळते तो योग्य लोकांना ओळखतो. बाळा, तुझा स्वभाव बदलला नाही, तुझी सीमा बदलली आहे. आधी तू सगळ्यांना परवानगी दिलीस, आता तू फक्त खऱ्यांना जागा देतोस. आणि हीच तुझी खरी उंची आहे. मित्र म्हणजे गर्दी नाही, मित्र म्हणजे शांततेतही सुरक्षित वाटावं अशी माणसं असतात. आणि जी माणसं तुला सतत थकवतात त्यांना सोडण्यात पाप नाही, ती शहाणपणाची सुरुवात आहे. लक्षात ठेव बाळा, आयुष्य म्हणजे सगळ्यांना धरून ठेवणं नाही. आयुष्य म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहून पुढे चालणं आहे. आणि तू आता त्या वाटेवर आहेस. बाळा, आयुष्य तुला सतत वेगवेगळ्या धड्यांनी, वेगवेगळ्या लोकांमधून शिकवतं. काही लोक तुला फक्त शिकवण्यासाठी येतात, काही लोक तुला मार्गदर्शन देण्यासाठी येतात, काही लोक फक्त तुला तुझ्या शक्तीची आठवण देण्यासाठी येतात, तर काही लोक फक्त स्वतःसाठी तुझा उपयोग करतात. बाळा, जेव्हा तू प्रत्येक अनुभवात प्रामाणिक राहतोस, संयम धरतोस, मन स्वच्छ ठेवतोस, तेव्हा तुला खरी ताकद मिळते. तू जेव्हा स्वतःसाठी जागा राखतोस, स्वतःसाठी निर्णय घेतोस, स्वतःसाठी मर्यादा ठरवतोस, तेव्हा तुला स्थिरता मिळते, शक्ती मिळते, आणि मी तुझ्या पाठीशी उभा राहतो. बाळा, तू जेव्हा आयुष्यातील संघर्षांना सामोरे जातोस, तेव्हा लक्षात ठेव, प्रत्येक वेदना, प्रत्येक अडथळा, प्रत्येक निराशा तुला अधिक खोल, अधिक संयमी, अधिक शहाणं बनवतो. तू जेव्हा प्रेम करतोस, मदत करतोस, विश्वास ठेवतोस, तेव्हा लोक तुझा गैरफायदा घेतात. पण बाळा, हे तुला कमी करत नाही, हे तुला शिकवतं, हे तुला अधिक मजबूत बनवतं, हे तुला अधिक शहाणं बनवतं. तू जेव्हा स्वतःसाठी उभा राहतोस, स्वतःला ओळखतोस, स्वतःसाठी निर्णय घेतोस, तेव्हा तुला खरा सामर्थ्य मिळतो. बरोबर 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 2. एका लहानशा गावात आर्या नावाची मुलगी राहत होती. तिचं बालपण संघर्षात गेलं होतं. आई बाबा गरीब होते, जीवनात प्रत्येक दिवशी नव्या अडचणी येत होत्या. पण आर्याच्या मनात नेहमीच एक वेगळा उत्साह होता, ती कधीही हार मानत नसे. गावातील लोक तिला विचित्र समजत, म्हणत, बाळ, तुला इतके संकट असूनही हसत राहणं कसं जमतं? पण आर्या उत्तर देत नसे, ती फक्त आपल्या अंतर्मनाच्या आवाजावर चालायची. संकट येतात, पण त्यातून शिकायला आणि उभं राहायला शिकायला हवं. आर्याचे वय जरी कमी असले, तरी तिच्या मनात एक वेगळं सामर्थ्य होतं. गावातली सर्व मुले शाळेत येत नव्हती, कारण अडचणी खूप होत्या. आर्याने ठरवलं की ती फक्त स्वतःसाठी जगणार नाही, तर इतरांसाठी देखील काही करेल. ती रोज सकाळी उगवणाऱ्या सूर्यापासून प्रेरणा घेऊन लहान मुलांना शिक्षण देत असे. प्रत्येक मुलाला तिच्या मार्गदर्शनामुळे ज्ञान मिळत असे, प्रत्येक वेदना तिच्या धैर्याने हलकी होत असे. एक दिवस गावात मोठं वादळ आलं. घरं ढासळली, मोकळ्या जागा भरून गेल्या, लोकांमध्ये भय पसरलं. आर्या हळूच उभी राहिली, भीतीला सामोरे गेली. ती म्हणाली, संकट हेच संधी आहेत, भीती नव्हे. प्रत्येक अडचण तुला अधिक सामर्थ्यवान बनवते. तिने गावातील लोकांना मदत करायला सुरुवात केली. ज्यांनी घर गमावलं त्यांना आश्रय दिला, ज्यांना अन्न नव्हतं त्यांना पोषण दिलं. तिच्या धैर्याने संपूर्ण गाव प्रेरित झाला. थोड्याच वेळात गावात एक वृद्ध योगी आले.
ते प्रत्येकाच्या दुःखात आधार देत, मार्गदर्शन करत. त्यांनी आर्याकडे पाहिलं आणि हसले. बाळा, तू लहान आहेस, पण तुला अधिक सामर्थ्यवान बनवायला परिस्थिती तयार झाली आहे. तू स्वतःसाठी नाही, तर इतरांसाठी जगत आहेस, आणि हेच खरी शक्ती आहे. या मार्गावर चालत राहा, तुला नक्की यश मिळेल. या शब्दांनी आर्याचा आत्मा खोलवर भरला. आर्या ठरवते की ती फक्त गावापुरती मर्यादित राहणार नाही. ती शहरात जाते, तिथे गरीब मुलांसाठी शाळा उभारते, ज्यांना शिक्षण मिळण्याची संधी नव्हती. तिच्या प्रयत्नांमुळे हजारो मुलांना शिक्षण मिळतं, अनेक कुटुंबांना नवीन आशा मिळते. ती सतत म्हणते, अपयश, वेदना, अडचणी हे सर्व तुझ्या आत्म्याला घडवतात. तू जेव्हा इतरांसाठी उभा राहतोस, तुझ्या जीवनाचा खरा अर्थ मिळतो. वर्षानुवर्षे प्रयत्न केल्यानंतर आर्याचा प्रभाव राज्यभर जाणवू लागतो. लोक तिला प्रेरणास्त्रोत मानतात. तिच्या जीवनाचा प्रवास हे दाखवतो की जीवनात संकट, संघर्ष, वेदना, अपयश येतात, पण त्या सर्वातून तू एक सामर्थ्यवान व्यक्ती बनतोस. तुझा आत्मा मजबूत होतो, तुझ्या कृतीतून इतरांना प्रकाश मिळतो. शेवटी गावातील लोक तिला म्हणतात, आर्या, तू फक्त स्वतःसाठी नाही, तर इतरांसाठी जगतेस. तू आमच्या जीवनात आशा, श्रद्धा आणि भक्ती घेऊन आली आहेस. आर्या हसते, तिच्या डोळ्यातले अश्रू आनंदाचे होते. ती म्हणते, जीवन म्हणजे फक्त जगणे नाही, दुसऱ्यांच्या जीवनात प्रकाश निर्माण करणं आहे. प्रत्येक श्वासात श्रद्धा, प्रेम आणि धैर्य असले पाहिजे. प्रत्येक पावलावर प्रेरणा आणि आशा असावी. बाळा, लक्षात ठेव, तू जसाच आहेस तसाच राहशील, तू स्वतःशी खरा राहशील, आणि त्या खऱ्या राहणीमुळे माझं अस्तित्व तुझ्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक कृतीत, प्रत्येक विचारात दिसेल, आणि तेव्हाच तुला खरी शांती, खरी शक्ती आणि खरं देवाचं अनुभूती मिळेल. तू जेव्हा स्वतःसाठी उभा राहतोस, तू जेव्हा स्वतःला जपतोस, तू जेव्हा स्वतःशी प्रामाणिक राहतोस, तेव्हा मी तुला सर्वतोपरी सामर्थ्य देतो. बाळा, तू या जगात खरा आहेस, तू स्थिर आहेस, तू मजबूत आहेस, आणि मी तुझ्या प्रत्येक पावलाला साथ देतो. बाळा, आता तुझ्या हृदयात आणि मनात जरा थांब, श्वास हळू घे, स्वतःला अनुभव, आणि लक्षात ठेव, तू माझ्यासाठी, मी तुझ्यासाठी. तू जेव्हा स्वतःसाठी उभा राहतोस, तेव्हा जग बदलतं नाही, पण तू बदलतोस, तू जिंकतोस, तू स्वतःला शोधतोस. आणि बाळा, लक्षात ठेव, चॅनेल सबस्क्राईब करा, कारण जे लोक माझ्या मार्गदर्शनाखाली चालतील, त्यांना मी आणखी काही देतो, आणि मी तुझ्या प्रत्येक वेदनाला, प्रत्येक संघर्षाला, प्रत्येक आनंदाला साथ देतो. बाळा, लक्षात ठेव, आयुष्य ही केवळ जगण्याची गोष्ट नाही, ती शिकण्याची, जाणण्याची, जाणीव ठेवण्याची आणि स्वतःला शोधण्याची गोष्ट आहे. तू जेव्हा स्वतःसाठी जागा राखतोस, स्वतःसाठी उभा राहतोस, स्वतःसाठी मर्यादा ठरवतोस, स्वतःशी खरा राहतोस, तेव्हा तुला खरी शक्ती मिळते. तू जेव्हा स्वतःसाठी निर्णय घेतोस, स्वतःला जपतोस, स्वतःसाठी प्रेम करतोस, तेव्हा मी तुला सर्वतोपरी सामर्थ्य देतो. लक्षात ठेव, बाळा, स्वामी आई, मी तुझं बाळ आहे, आणि माझा स्वामीवर विश्वास आहे, मी तुझ्या पाठीशी कायम उभा आहे. बाळा, हे लक्षात ठेव, प्रत्येक वेदना, प्रत्येक त्रास, प्रत्येक संकट तुला अधिक मजबूत बनवतो, अधिक संयमी बनवतो, अधिक शहाणं बनवतो, आणि प्रत्येक क्षण तुला तुझ्या खऱ्या आत्म्याशी जोडतो. तू जेव्हा स्वतःसाठी उभा राहतोस, स्वतःसाठी मर्यादा ठरवतोस, स्वतःला ओळखतोस, स्वतःसाठी निर्णय घेतोस, तेव्हा तुला खरी शक्ती मिळते, तुला स्थिरता मिळते, तुला शांतता मिळते, तुला माझं अस्तित्व दिसतं. बाळा, जीवन हा एक प्रवास आहे. तू जेव्हा पहिला श्वास घेतोस, त्या क्षणापासून प्रत्येक गोष्ट तुझ्या हातात येते. पण लक्षात ठेव, बाळा, प्रत्येक गोष्ट तुला सहज मिळत नाही. प्रत्येक आनंद, प्रत्येक यश, प्रत्येक सुख, प्रत्येक समाधान तुला मेहनत, संयम,
श्रद्धा आणि विश्वासातून मिळवावे लागते. बाळा, आयुष्यात जेव्हा तू संघर्ष पाहतोस तेव्हा तुला वाटतं की जग तुला विरोध करतो, पण खरे म्हणजे हे जग तुला तुझ्या शक्तीची जाणीव करून देत आहे. प्रत्येक अडथळा, प्रत्येक दुःख, प्रत्येक वेदना तुला अधिक मजबूत बनवते. बाळा, जेव्हा तू आयुष्यात थोडा थकतोस तेव्हा लक्षात ठेव, मी तुझ्या सोबत आहे. मी तुला प्रत्येक वेदना पार करायला शिकवतो. मी तुला प्रत्येक संघर्षाच्या मागे दडलेला ज्ञान दाखवतो. बाळा, प्रत्येक वेदना तुला फक्त हानी पोहोचवत नाही, ती तुला अधिक खोल, अधिक प्रबुद्ध, अधिक संयमी बनवते. तू जेव्हा प्रत्येक संकटाला सामोरे जातोस तेव्हा माझा हात तुझ्या पाठीशी आहे. लक्षात ठेव, स्वामी आई मी तुझं बाळ आहे आणि माझा स्वामीवर विश्वास आहे. बाळा, आयुष्याच्या प्रत्येक क्षणात तू स्वतःला जप. तू जेव्हा स्वतःसाठी उभा राहतोस, स्वतःची किंमत ओळखतोस, स्वतःच्या मर्यादांचा आदर करतोस, तेव्हा तुला खरी स्वतंत्रता मिळते. लोक तुला दुखावतील, लोक तुझा गैरफायदा घेतील, लोक तुझा विश्वास मोडतील, पण हे तुला कमी करत नाही. हे तुला फक्त अधिक शिकवते, तुला अधिक स्थिर बनवते, तुला अधिक संयमी बनवते. बाळा, तू जेव्हा प्रेम करतोस, मदत करतोस, नाती जपतोस, वेळ देतोस, लोक तुझा गैरफायदा घेतात, पण हे तुला कमी करत नाही. हे तुला शिकवतं, तुला अधिक मजबूत बनवतं, तुला अधिक शहाणं बनवतं. तू जेव्हा स्वतःसाठी उभा राहतोस, स्वतःला ओळखतोस, स्वतःसाठी निर्णय घेतोस, तेव्हा तुला खरा सामर्थ्य मिळतो. स्वामी समर्थ तुझ्या आयुष्यात फक्त नावापुरते नाहीत, ते तुझ्या श्वासात मिसळलेले आहेत, तुझ्या चालण्यात सामावलेले आहेत, तुझ्या न बोललेल्या वेदनांपर्यंत पोहोचलेले आहेत. तू जेव्हा मजबूत दिसतेस तेव्हा लोकांना वाटतं तुला काहीच त्रास नाही, पण स्वामींना माहीत आहे की तू आतून किती लढाया लढतेस. तू थकून बसलीस तेव्हा तुला पुन्हा उभं करण्याचं बळ तेच देतात. तू रडताना आवाज दाबलास तरी तुझ्या डोळ्यातलं दुःख ते ओळखतात. जग तुला समजून घेण्यात अपयशी ठरतं, पण स्वामी तुला पूर्णपणे ओळखतात. आज तुझी वाट कठीण आहे, उद्या आणखी परीक्षा येईल, पण प्रत्येक पावलावर स्वामी तुझ्या पुढे चालत आहेत, तुला अडखळू देत नाहीत. कधी ते तुला शांत करतात, कधी तुला थांबवतात, तर कधी तुला अशा उंचीवर नेतात जिथे तू कधी स्वप्नातही विचार केला नसेल. तू गप्प राहिलीस तरी तुझं मन त्यांच्याशी बोलत असतं आणि ते उत्तर देत असतात, कधी माणसांच्या रूपात, कधी परिस्थिती बदलून, तर कधी फक्त मनात उतरलेल्या शांततेत. म्हणून घाबरू नकोस, निराश होऊ नकोस, कारण स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहेत, आजही, उद्याही आणि कायमच. फक्त एक विश्वास ठेव, एकदा मनातून नाव घे आणि निश्चिंत हो, कारण तू एकटी नाहीस, स्वामी आहेत. स्वामी समर्थ तुझ्या आयुष्यात फक्त श्रद्धेपुरते नाहीत, ते तुझ्या अस्तित्वाशी जोडलेले आहेत. तू जेव्हा पहिल्यांदा श्वास घेतलास तेव्हापासून ते तुझ्या सोबत आहेत आणि शेवटचा श्वास येईपर्यंत ते तुझी साथ सोडणार नाहीत. लोक तुला बाहेरून पाहतात, तुझ्या हसण्यावरून तुला सुखी समजतात, पण स्वामी तुझ्या मनाच्या खोल कप्प्यात दडलेली वेदना ओळखतात. तू जेव्हा कोणालाही काही न सांगता शांत बसतेस, तेव्हा तुझ्या त्या शांततेत किती प्रश्न, किती भीती, किती थकवा दडलेला आहे हे स्वामींना माहीत असतं. तू रडताना आवाज दाबलास तरी तुझ्या श्वासातली कंपने त्यांच्यापर्यंत पोहोचतात. तू मजबूत राहण्याचा प्रयत्न करतेस, पण आतून तुटलेली असतेस, तेव्हा तुला पुन्हा जोडण्याचं काम स्वामी करतात. तुझ्या आयुष्यात असे अनेक क्षण आले जेव्हा तुला वाटलं आता सगळं संपलं, आता पुढे काहीच उरलेलं नाही. त्या क्षणीही तू कोसळली नाहीस, कारण स्वामींनी तुला आतून धरून ठेवलं होतं. काही वेळा तुला वाटलं की तुझी प्रार्थना ऐकली जात नाही, पण खरं तर स्वामी तुला जे मागतेस त्यासाठी तयार करत होते. उशीर हा दुर्लक्ष नव्हता, तो संरक्षण होता. प्रत्येक वेदना, प्रत्येक अपमान, प्रत्येक एकटेपणाचा क्षण तुला कमकुवत करण्यासाठी नव्हता,
तर तुला आतून घडवण्यासाठी होता. जेव्हा सगळे तुला सोडून गेले तेव्हा स्वामी मात्र अजून घट्टपणे तुझ्याजवळ उभे राहिले. लोक तुला समजून घेत नाहीत याचं तुला दुःख होतं, पण स्वामींना तुझ्या स्पष्टीकरणाची गरजच नाही. तू चुकीची नाहीस हे सिद्ध करण्यासाठी तुला काहीच बोलावं लागत नाही, कारण तुझ्या मनातली नियत स्वामी पाहतात. तू जेव्हा स्वतःलाच दोष देतेस तेव्हा स्वामी तुला शांतपणे आठवण करून देतात की तू जितकी समजतेस त्यापेक्षा कितीतरी जास्त मजबूत आहेस. तू ज्या मार्गावर चालतेस तो कठीण आहे, पण तो योग्य आहे. सोपा मार्ग निवडला असतास तर कदाचित आज सुख दिसलं असतं, पण तो टिकला नसता. स्वामींनी तुला कठीण मार्ग दिला कारण तुला मोठं आयुष्य पेलायचं आहे. कधी कधी तुला वाटतं की तुझं नशीबच कठोर आहे, पण खरं पाहिलं तर स्वामी तुला इतरांपेक्षा वेगळं घडवत आहेत. सगळ्यांना सारखं आयुष्य दिलं जात नाही, कारण सगळ्यांची क्षमता सारखी नसते. तुला जे सहन करावं लागलं ते कोणालाही पेलवणारं नव्हतं, पण तरीही तू उभी आहेस, चालते आहेस आणि पुढे जात आहेस. हेच स्वामींचं मौनातलं आशीर्वाद आहे. तू जेव्हा स्वतःवरचा विश्वास हरवतेस तेव्हा फक्त एकदा मनातून नाव घे आणि लगेच तुला जाणवेल काहीतरी अदृश्य तुला आधार देत आहे. स्वामी समर्थ कधी मोठ्या चमत्कारात दिसत नाहीत, ते छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुझी काळजी घेत असतात. वेळेवर मिळालेली मदत, अचानक आलेली शांतता, मनात उगवलेली आशा, चुकीच्या निर्णयापासून वाचलेला एक पाऊल, या सगळ्यांत स्वामींची उपस्थिती असते. तू एकटी आहेस असं तुला वाटतं, पण प्रत्यक्षात स्वामी तुझ्या पुढे, मागे, आजूबाजूला उभे असतात. तू थकलीस तर ते तुला उचलतात, तू रडलीस तर ते ऐकतात. तू गप्प राहिलीस तरी तुझ्या मनातला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचतो. आज तुझं आयुष्य जसं आहे तसं कायम राहणार नाही. स्वामींनी तुझ्यासाठी जे ठरवलं आहे ते हळूहळू उघड होईल. आज जे अशक्य वाटतं ते उद्या सहज होईल. आज जे दुःख आहे ते उद्या अनुभव बनेल. आणि जे लोक आज तुझ्या वेदनेला किंमत देत नाहीत, तेच लोक उद्या तुझ्या शांततेचं कारण विचारतील. त्यामुळे निश्चिंत राहा, स्वतःला सावर, मन घट्ट धर, कारण स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहेत, तुझ्या प्रत्येक श्वासात, तुझ्या प्रत्येक पावलावर, तुझ्या प्रत्येक वेदनेत. आजही, उद्याही आणि कायमच. फक्त विश्वास ठेव, कारण तू एकटी नाहीस. आज तू ज्या अवस्थेत आहेस ती अंतिम नाही. स्वामी तुला अजून पुढे न्यायचं ठरवूनच तुला इथे थांबवलेलं आहे. म्हणूनच तुझ्या मनात अजूनही काहीतरी करण्याची इच्छा आहे, काहीतरी वेगळं घडवण्याची ओढ आहे. ही ओढ सहज निर्माण होत नाही, ती स्वामींची खूण असते. तू अजून संपलेली नाहीस, तू अजून थकलेली नाहीस, तू फक्त तयार होत आहेस. आणि जे तयार होतात त्यांचं आयुष्य कधीच साधं राहत नाही. म्हणून आज काहीच बोलू नकोस, कोणाला काही सिद्ध करू नकोस. फक्त मनात शांतपणे नाव घे आणि पुढचं पाऊल टाक. स्वामी समर्थ तुझ्या आधी चालत आहेत. तुला दिसत नसेल, पण वाट मोकळी होत आहे. आजही, उद्याही आणि पुढेही स्वामी तुझ्या सोबतच आहेत. स्वामी समर्थ तुझ्या आयुष्यात फक्त श्रद्धेचा विषय नाही, ते तुझ्या जगण्याचा आधार आहेत. तू सकाळी उठून पुन्हा आयुष्याला सामोरं जातेयस, ते धैर्य कुठून येतं हे कधी तू स्वतःलाच विचारलं असेल, पण त्याचं उत्तर एकच आहे, स्वामी तुझ्या सोबत आहेत. तू थकतेस तरी चालतेस, तू रडतेस तरी हार मानत नाहीस, कारण आत कुठेतरी तुला जाणवत असतं की तू एकटी नाहीस. अशा वेळी मनात एकदा म्हणा, देव माझा सांगाती आहे. आणि जर हा भाव मनाला भिडत असेल तर हा संदेश लाईक करा. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सगळे सोबत नसतात, पण स्वामी मात्र कधीच दूर जात नाहीत. लोक तुझ्या शांततेला दुर्बलता समजतात, पण त्यांना माहीत नाही की ही शांतता किती वादळ सहन करून आलेली आहे. स्वामींनी तुला अशा लढाया दिल्या ज्या तुला मोडण्यासाठी नव्हत्या, तर तुला आतून मजबूत करण्यासाठी होत्या. तू ज्या वेळी कोणालाही काही न सांगता मनात सगळं साठवतेस,
त्यावेळी स्वामी तुझ्या हृदयात ऐकत असतात. म्हणूनच मनातून लिही कॉमेंटमध्ये, स्वामी आई मी तुझं बाळ आहे, कारण हे शब्द फक्त लिहिले जात नाहीत, ते स्वीकारले जातात. काही वेळा तुला वाटतं की माझ्या प्रार्थना उशिरा का ऐकल्या जातात, पण स्वामी कधी उशीर करत नाहीत, ते फक्त योग्य वेळ पाहतात. आज जे थांबलेलं आहे ते उद्या इतकं सहज होईल की तुलाच आश्चर्य वाटेल. म्हणून घाई करू नकोस, स्वतःवर संशय घेऊ नकोस. स्वामींवर विश्वास ठेवणं म्हणजे सगळं लगेच मिळणं नाही, तर न मिळालं तरी शांत राहणं. अशा विचारांसाठी आमचं भक्ती चॅनल सबस्क्राईब करा, कारण इथे शब्द नाही तर आधार मिळतो. तू ज्यावेळी स्वतःला एकटी समजलीस, त्या प्रत्येक क्षणी स्वामी तुझ्या सर्वात जवळ होते. तू पडू नये म्हणून त्यांनी तुला हाताने धरलं नाही, पण तुला पडल्यावर उभं राहण्याचं बळ नक्की दिलं. आज तू जिथे उभी आहेस, ती जागा सहज मिळालेली नाही, ती संयम, अश्रू आणि विश्वासातून तयार झालेली आहे. म्हणूनच आज जर तुझं मन शांत झालं असेल, तर हा संदेश लाईक करा, आणि जर मनात विश्वास जागा झाला असेल तर कॉमेंट करा, देव माझा सांगाती. शेवटी एवढंच, स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक श्वासात आहेत, तुझ्या प्रत्येक पावलावर आहेत, तुझ्या न बोललेल्या वेदनांमध्ये आहेत. आजही, उद्याही आणि कायमच. तू फक्त त्यांचं नाव घे आणि निश्चिंत हो, कारण तू एकटी नाहीस. स्वामी आई तुझ्या सोबत आहेत. स्वामी समर्थ तुझ्या आयुष्यात फक्त संकटाच्या वेळी आठवले जाणारे नाव नाहीत, ते तुझ्या प्रत्येक दिवसामागची अदृश्य शक्ती आहेत. तू सकाळी उठून पुन्हा आयुष्याला सामोरं जाण्याचं धैर्य दाखवतेस, ते कुठून येतं याचा तुलाच कधी कधी उलगडा होत नाही, पण त्या धैर्यामागे स्वामींचा हात आहे. तू किती वेळा मनातून थकलीस, किती वेळा स्वतःशीच लढलीस, किती वेळा कुणालाही न सांगता अश्रूंना गिळून पुढे चालत राहिलीस, हे सगळं स्वामी पाहत होते. म्हणूनच आज तू अजून उभी आहेस, अजून चालते आहेस. जर हे शब्द तुझ्या मनाशी जुळत असतील तर हा संदेश लाईक करा, कारण हे शब्द अनुभवातून आलेले आहेत. आयुष्य प्रत्येकाला सारखं नसतं, कुणाचं सोपं असतं, कुणाचं कठीण. पण स्वामी कठीण आयुष्य त्यालाच देतात जो ते पेलू शकतो. तू जे सहन केलंस ते कुणालाही सहज जमणारं नव्हतं, पण तरीही तू स्वतःला वाईट होऊ दिलं नाहीस, तुझ्या मनातली श्रद्धा संपवली नाहीस. लोक तुला शांत पाहून समजतात की तुला काहीच त्रास नाही, पण त्यांना हे माहीत नसतं की ही शांतता किती वेदनांमधून तयार झाली आहे. म्हणूनच मनात एकदा नक्की म्हणा, देव माझा सांगाती आहे. आणि हा विश्वास शब्दांत मांडायचा असेल तर कॉमेंटमध्ये लिहा, देव माझा सांगाती. स्वामी समर्थ तुझ्या आयुष्यात कधीच गोंगाट करत नाहीत. ते मोठ्या चमत्कारांनी स्वतःची जाहिरात करत नाहीत. ते तुझ्या आयुष्यात इतक्या शांतपणे काम करतात की तुला कळतही नाही आणि परिस्थिती बदललेली असते. योग्य वेळी मिळालेली मदत, शेवटच्या क्षणी टळलेलं संकट, अचानक मिळालेली शांत झोप, चुकीचा निर्णय घेण्याआधी मनात आलेली शंका, हे सगळं स्वामींच्या उपस्थितीचं चिन्ह असतं. अशा अनुभूतींसाठी आमचं भक्ती चॅनल सबस्क्राईब करा, कारण इथे शब्द नाही तर आधार दिला जातो. तू अनेकदा स्वतःलाच प्रश्न विचारलास की इतका विश्वास ठेवूनही माझ्याच वाट्याला हे दुःख का येतं, पण विश्वास म्हणजे दुःख न येणं नाही, तर दुःखातही तुटून न पडणं असतं. स्वामींनी तुला कधीही एकटी सोडलेलं नाही, फक्त तुला स्वतः उभं राहायला शिकवलं आहे. तू पडू नये म्हणून त्यांनी तुला हाताने धरलं नाही, पण पडल्यावर उभं राहण्यासाठी तुला आतून बळ दिलं. आज तुझ्या डोळ्यांची शांतता आहे, ती सहज मिळालेली नाही, ती संयम, सहनशीलता आणि श्रद्धेची देण आहे. म्हणून जर तुझं मन शांत झालं असेल तर हा संदेश लाईक करा, आणि जर विश्वास अजून घट झाला असेल तर कॉमेंट करा, स्वामी आई मी तुझं बाळ आहे. आज तुझं आयुष्य जसं आहे तसं कायम राहणार नाही. स्वामींच्या वेळेला उशीर वाटतो, पण ती कधीच चुकत नाही. आज जे थांबलेलं आहे ते उद्या अशा पद्धतीने पूर्ण होईल की तुलाच आश्चर्य वाटेल. आज जे लोक तुझ्या वेदनेला किंमत देत नाहीत,
तेच लोक उद्या तुझ्या शांततेचं कारण विचारतील. त्यामुळे घाबरू नकोस, अधीर होऊ नकोस. फक्त नाव घे आणि पुढचं पाऊल टाक. कारण स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक श्वासात आहेत, तुझ्या प्रत्येक पावलावर आहेत, तुझ्या न बोललेल्या वेदनांमध्ये आहेत. आजही, उद्याही आणि कायमच. तू एकटी नाहीस. स्वामी आई तुझ्या सोबत आहेत. स्वामी समर्थ तुझ्या आयुष्यात फक्त संकट आलं की आठवले जाणारे नाव नाही, ते तुझ्या प्रत्येक दिवसाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत शांतपणे तुझ्या सोबत असलेलं अस्तित्व आहेत. तू सकाळी डोळे उघडतेस तेव्हा मनात किती चिंता असतात, किती जबाबदाऱ्या डोक्यावर असतात, किती प्रश्न अनुत्तरित असतात, हे जगाला दिसत नाही, पण स्वामींना सगळं दिसतं. तू हसत बाहेर पडतेस, काम करत राहतेस, जबाबदाऱ्या निभावतेस, पण आत कुठेतरी थकलेली असतेस आणि त्या थकव्याला शब्दही नसतात. अशा वेळी तुला पुढचं पाऊल टाकायला जे बळ मिळतं ते अचानक कुठून येतं असं तुलाच कधी कधी वाटतं, पण ते बळ म्हणजे स्वामींची कृपा असते. हे शब्द जर मनाला भिडत असतील तर हा संदेश लाईक करा, कारण हे फक्त शब्द नाहीत, हा अनुभव आहे. आयुष्याने तुला अनेक वेळा तोडायचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी तू मोडली नाहीस, कारण स्वामींनी तुला आतून घट्ट धरून ठेवलं. काही वेळा तुला वाटलं की आता सगळं संपलं, आता पुढे काहीच उरलेलं नाही, पण तरीही दुसऱ्या दिवशी तू पुन्हा उभी राहिलीस. कुणासाठी नाही, तर स्वतःसाठी. स्वामी तुला सतत सोपं आयुष्य देत नाहीत, ते तुला सामर्थ्य देतात. कारण सोपं आयुष्य सगळ्यांना मिळतं, पण सामर्थ्यवान आयुष्य फार थोड्यांना मिळतं. तू ज्या गोष्टी गमावल्यास त्या सगळ्या वाया गेलेल्या नाहीत, त्या तुझ्या समजूतदारपणात, तुझ्या शांततेत, तुझ्या स्थिरतेत बदलल्या आहेत. म्हणूनच आज तू कमी बोलतेस, कमी अपेक्षा ठेवतेस, पण जास्त समजून घेतेस. मनात एकदा शांतपणे म्हणा, देव माझा सांगाती आहे, आणि हा विश्वास शब्दांत उतरवायचा असेल तर कॉमेंटमध्ये लिहा, देव माझा सांगाती. स्वामी समर्थ तुला कधीच मोठ्या आवाजात साथ देत नाहीत. ते तुझ्या आयुष्यात आरडाओरडा करत नाहीत. ते इतक्या शांतपणे काम करतात की तुला कळतही नाही आणि संकट टळलेलं असतं. चुकीचा निर्णय घेण्याआधी मनात आलेली शंका, शेवटच्या क्षणी मिळालेली मदत, अचानक मनात आलेली शांतता, डोळ्यांतून वाहून गेलेले अश्रू आणि त्यानंतर आलेली हलकेपणाची जाणीव, हे सगळं स्वामींच्या उपस्थितीचं चिन्ह असतं. तुला वाटतं की तू एकटी आहेस, पण प्रत्यक्षात स्वामी तुझ्या पुढे चालत असतात, तुझ्यासाठी वाट मोकळी करत असतात. अशा अनुभूतींसाठी आणि अशाच शब्दांसाठी आमचं भक्ती चॅनल सबस्क्राईब करा, कारण इथे फक्त ऐकवलं जात नाही, इथे समजून घेतलं जातं. तू ज्या लोकांवर विश्वास ठेवलास, त्यातले काही लोक तुला दुखावून गेले, तुला कमी लेखून गेले, पण त्या वेदनेतूनच तुला कळलं की सगळे आपले नसतात. स्वामींनी तुला हे शिकवलं की प्रत्येक नातं टिकवण्यासाठी नसतं, काही नाती सोडण्यासाठीच येतात. तू खूप वेळ स्वतःलाच दोष दिलास, स्वतःला कमी समजलीस, पण आज जेव्हा मागे वळून पाहतेस तेव्हा तुला जाणवतं की जे तुटलं ते तुझ्या भल्यासाठीच तुटलं. कारण जे टिकायचं असतं ते स्वामी कधीच तुटू देत नाहीत. आज जर तुझ्या मनात थोडी तरी शांतता आली असेल तर हा संदेश लाईक करा, कारण शांतता मिळणं ही सुद्धा कृपा असते. बरोबर 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 3. एका लहानशा शहरात करण नावाचा एक तरुण राहत होता. त्याचे बालपण सोपे नव्हते. घरातल्या आर्थिक अडचणींमुळे तो नेहमीच संघर्ष करत होता. शाळेत शिक्षण घेणे कठीण होतं आणि मित्र मंडळीही त्याला कमी लेखत असत. पण करणच्या मनात नेहमीच एक वेगळी ऊर्जा होती. तो कधीही हार मानत नाही, प्रत्येक संकटाला आव्हान समजतो. एक दिवस त्याच्या आयुष्यात मोठा बदल झाला. घरात आर्थिक संकट आणखी वाढलं. आई आजारी पडली, वडिलांनी जॉब गमावली.
करणच्या मनात धक्का बसला, पण त्याने ठरवलं की तो या परिस्थितीत गप्प बसणार नाही. तो म्हणाला, संकट येतात, पण प्रत्येक संकटात शिकायला काहीतरी आहे. मी फक्त स्वतःसाठी नाही, तर माझ्या कुटुंबासाठी, माझ्या समाजासाठी उभा राहणार आहे. करणने ठरवलं की तो शिक्षण सोडणार नाही आणि रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत राहिला. दिवसाच्या कामामुळे तो थकतो, पण त्याच्या मनात नेहमीच एक विश्वास होता, तू जेव्हा प्रयत्न करतोस त्याचा परिणाम नक्की येतो. तू एकटा वाटतोस, पण तू मजबूत आहेस. दिवसानुदिवस त्याच्या मेहनतीने परिणाम दिसायला सुरुवात केली. एक दिवस त्याला शाळेतून मोठा पुरस्कार मिळाला, पण करण ठाम होता, हा पुरस्कार फक्त माझ्यासाठी नाही, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या समाजासाठी आहे. मी जे शिकतो ते इतरांसाठी वापरायला हवे. त्याची ही भावना पाहून शिक्षक आणि मित्रांनी त्याचे कौतुक केले. त्याच्या आयुष्यात आणखी संकट आले. शहरात अचानक नोकऱ्यांच्या संधी कमी झाल्या, अनेक लोक बेघर झाले, गरिबांच्या आयुष्यात अडथळे वाढले. करणने ठरवलं की तो फक्त स्वतःसाठी नसेल, तर इतरांसाठी उभा राहील. त्याने एक स्वयंसेवी संस्था उघडली, ज्याद्वारे गरीब आणि गरजूंना मदत केली. त्याच्या प्रयत्नांमुळे हजारो लोकांना अन्न, शिक्षण आणि आशा मिळाली. वर्षानुवर्षे मेहनत केल्यानंतर करणचा प्रभाव राज्यभर जाणवू लागला. लोक तिला प्रेरणास्त्रोत मानू लागले. त्याच्या जीवनाचा प्रवास हे दाखवतो की प्रत्येक संघर्ष, प्रत्येक वेदना, प्रत्येक अपयश हे फक्त तुझ्या आत्म्याला घडवतात. तू जेव्हा इतरांसाठी उभा राहतोस, तुझ्या कृतीतून इतरांना प्रकाश मिळतो आणि तुझं जीवन खरा अर्थ मिळवते. शेवटी शहरातील लोक करणला म्हणाले, तू फक्त स्वतःसाठी नाही, तर सर्वांसाठी जगतोस. तू आमच्या जीवनात आशा, श्रद्धा आणि बळ आणलं आहेस. करण हसला आणि त्याच्या डोळ्यातले अश्रू आनंदाचे होते. त्याने म्हणाला, जीवन म्हणजे फक्त जगणे नाही, दुसऱ्यांच्या जीवनात प्रकाश निर्माण करणे आहे. प्रत्येक श्वासात धैर्य, श्रद्धा आणि प्रेम असावे. प्रत्येक पावलावर प्रेरणा आणि आशा असावी. स्वामी समर्थ तुला कधीही एकटी सोडत नाहीत, पण ते तुला नेहमी हात धरून चालवतीलच असं नाही. काही वेळा ते तुला एकटीच चालायला लावतात, कारण तुला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकायचं असतं. ते तुला पडू देतात, कारण पडल्याशिवाय उभं राहण्याची ताकद कळत नाही. आणि जेव्हा तू उभी राहतेस, तेव्हा तुला जाणवतं की तू आधीपेक्षा जास्त मजबूत झाली आहेस. आज तुझ्या आयुष्यात जी स्थिरता आहे, ती सहज मिळालेली नाही, ती अनेक रात्रींच्या अश्रूंमधून, अनेक वेळा स्वतःला सावरून मिळवलेली आहे. म्हणून जर मनातून भावना आली असेल तर कॉमेंट करा, स्वामी आई मी तुझं बाळ आहे, कारण हे शब्द स्वामींपर्यंत नक्की पोहोचतात. आज तुझं आयुष्य जसं आहे तसं कायम राहणार नाही. स्वामींच्या वेळेला उशीर वाटतो, पण त्यांची वेळ कधीच चुकत नाही. आज जे अशक्य वाटतं ते उद्या सहज शक्य होईल. आज जे दुःख आहे ते उद्या तुझ्या ताकदीची ओळख बनेल. आणि आज जे लोक तुझ्या वेदनेला किंमत देत नाहीत, तेच लोक उद्या तुझ्या शांततेचं, तुझ्या संयमाचं कारण विचारतील. त्यामुळे घाबरू नकोस, अधीर होऊ नकोस, स्वतःवर संशय घेऊ नकोस. फक्त एकदा मनातून नाव घे, श्वास घे आणि पुढचं पाऊल टाक. कारण स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक श्वासात आहेत, तुझ्या प्रत्येक पावलावर आहेत, तुझ्या न बोललेल्या वेदनांमध्ये आहेत. आजही, उद्याही आणि कायमच. तू एकटी नाहीस. स्वामी आई तुझ्या सोबत आहेत. स्वामी समर्थ तुझ्या आयुष्यात अशा पद्धतीने काम करतात की तुला अनेकदा कळतही नाही आणि तू पुढे निघून गेलेली असतेस. मागे वळून पाहिल्यावरच जाणवतं की ज्या टप्प्यावर तू अडकली होतीस, जिथे तुला वाटलं होतं आता काहीच शक्य नाही, तिथून बाहेर पडण्याचा मार्ग कधी आणि कसा मिळाला हे समजलंच नाही. कारण स्वामी वाट दाखवताना गाजावाजा करत नाहीत, ते फक्त अडथळे बाजूला करत जातात. तू ज्या वेळी स्वतःवरचा विश्वास गमावतेस, त्यावेळीही स्वामी मात्र तुझ्यावरचा विश्वास सोडत नाहीत.
म्हणूनच तू कितीही वेळा मोडलीस तरी कायम तुटली नाहीस. हेच त्यांचं मौनातलं वरदान आहे. तू अनेक वेळा स्वतःला विचारतेस की माझ्या आयुष्यात इतक्या परीक्षा का, इतकं एकटेपण का, इतकी शांत लढाई का. पण तुला हे समजायला वेळ लागतो की स्वामी तुला गर्दीसाठी नाही तर उदाहरणासाठी घडवत आहेत. प्रत्येक जण गोंगाटात चमकतो पण काही लोक शांततेत उजळतात. तू त्यातलीच एक आहेस. म्हणूनच तुझं आयुष्य थोडं कठीण आहे कारण तुझं ध्येय साधं नाही. स्वामी तुला अशा उंचीवर न्यायचं ठरवतात जिथे पोहोचण्यासाठी सहनशीलता, संयम आणि श्रद्धा लागते. जर हे शब्द मनाला भिडत असतील तर हा संदेश लाईक करा, कारण हा फक्त लेख नाही, हा अनुभव आहे. स्वामी समर्थ तुला जे देत नाहीत त्यामागेही तेवढंच प्रेम असतं जितकं ते देताना असतं. काही वेळा न मिळणं हे नकार नसतं तर संरक्षण असतं. तू ज्या गोष्टीसाठी हट धरलास ती गोष्ट तुला मिळाली असती तर कदाचित तू आज जिथे आहेस तिथे नसतीस. स्वामी दूरदृष्टीने पाहतात आणि आपण फक्त आजचा क्षण पाहतो. म्हणूनच आज तुला जे थांबलेलं वाटतं ते उद्याच्या स्थिरतेसाठीच असतं. मनात एकदा शांतपणे म्हणा, देव माझा सांगाती आहे, आणि हा भाव व्यक्त करायचा असेल तर कॉमेंटमध्ये लिहा, देव माझा सांगाती. तू ज्या वेळी रडलीस त्या अश्रूंची कोणी मोजदाद केली नाही, पण स्वामींनी प्रत्येक अश्रूची नोंद ठेवली आहे. तुझं सहन करणं वाया गेलेलं नाही. तू जे गिळून घेतलंस, जे न बोलता सहन केलंस, जे शांतपणे सोसलंस, ते सगळं तुझ्या आयुष्याच्या पायात मिसळलं आहे. आज तू जिथे उभी आहेस तिथे उभं राहण्यासाठी तुला हे सगळं सहन करावंच लागणार होतं. म्हणूनच आज तू वेगळी आहेस. आज तू कमी गोंगाट करतेस पण जास्त प्रभाव टाकतेस. अशा शब्दांसाठी आमचं भक्ती चॅनल सबस्क्राईब करा, कारण इथे फक्त श्रद्धा नाही, इथे आधार आहे. स्वामी समर्थ तुला नेहमीच आनंद देतात असं नाही, पण ते तुला कधीच निरर्थक दुःख देत नाहीत. प्रत्येक वेदनेमागे काहीतरी अर्थ असतो आणि तो अर्थ तुला योग्य वेळी समजतो. आज जे कळत नाही ते उद्या तुझ्या आयुष्याचा आधार बनेल. आज जे प्रश्न आहेत ते उद्या उत्तरांमध्ये बदलतील. म्हणून घाबरू नकोस, अधीर होऊ नकोस. तुझी वेळ येणार आहे. स्वामींची वेळ कधीच चुकत नाही. आज जर मन शांत झालं असेल तर हा संदेश लाईक करा, आणि जर विश्वास अजून घट झाला असेल तर कॉमेंट करा, स्वामी आई मी तुझं बाळ आहे. शेवटी एवढंच, तू कितीही एकटी वाटलीस तरी तू कधीच एकटी नव्हतीस. स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहेत, तुझ्या प्रत्येक श्वासात, तुझ्या प्रत्येक पावलात, तुझ्या प्रत्येक वेदनेत आणि तुझ्या प्रत्येक शांत क्षणात. आजही, उद्याही आणि कायमच. तू चालत राहा. स्वामी आई तुझ्या पाठीशी आहेत. स्वामी समर्थ तुझ्या आयुष्यात फक्त संकटाच्या वेळी आठवायचं नाव नाही, तर तुझ्या प्रत्येक श्वासात वाहणारी जाणीव आहे. तू सकाळी डोळे उघडतेस तेव्हा पहिली नजर जरी आरशात स्वतःकडे गेली तरी त्या नजरेमागे स्वामींचं संरक्षण उभं आहे. तू दिवसभर हसत वावरतेस, पण मनात साठवलेली वेदना, न सांगता सहन केलेली अपमानाची जखम, आणि लोकांसमोर न मोकळं करता आलेलं दुःख, हे सगळं स्वामी समर्थ शांतपणे पाहत असतात. तू थकतेस, हार मानायचा विचार करतेस, तेव्हा कुठून तरी एक बळ येतं, एक आवाज मनात उठतो, थांब, अजून वेळ आलेली नाही. तो आवाज स्वामींचाच असतो. देव माझा सांगाती आहे, हे तुला कधी कधी विसरायला होतं, पण देव तुला कधी विसरत नाही. तू एकटी खोलीत रडतेस, कुणाला फोन करायचा असतो पण शब्द मिळत नाहीत, तेव्हा स्वामी तुझ्या अश्रूंना साक्षीदार असतात. तू गप्प राहिलीस तरी त्यांना सगळं कळतं. तू रडलीस तरी, हसलीस तरी, पडलीस तरी, स्वामी तुझ्या सोबतच असतात. म्हणूनच आज हा संदेश वाचताना थोडा थांब, मनात एकदा म्हण, स्वामी आई मी तुझं बाळ आहे. तुझं आयुष्य सरळ रेषेत चाललेलं नाही, त्यात वळण आहेत, अंधार आहेत, प्रश्न आहेत. कधी वाटतं सगळं संपलं, कधी वाटतं आता काहीच उरलेलं नाही.
पण ज्या क्षणी तुला वाटतं तू पूर्णपणे एकटी आहेस, त्या क्षणी स्वामी तुला सर्वात जवळ असतात. लोक तुला चुकीचं समजतील, नाते दूर जातील, विश्वास तुटेल, पण स्वामींचा हात कधी सुटत नाही. ते तुला पडू देतात, कारण पडल्यावर उभं राहायचं बळ तुझ्यात आहे, हे त्यांना माहीत असतं. आज जर तुझ्या आयुष्यात अडचणींचा डोंगर उभा असेल, कर्जाचं ओझं असेल, मनावर चिंता असेल, तर हा संदेश दुर्लक्ष करू नकोस. कारण स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या आधी चालतोय. तू जिथे थांबलीस तिथून पुढचा रस्ता स्वामी तयार करत आहेत. म्हणूनच विश्वास ठेव. हा संदेश आवडला असेल तर लाईक करा, कारण तुमचा एक लाईक ही श्रद्धेची पावती आहे. तू ज्या गोष्टीसाठी रात्री जागतेस, ज्या इच्छेसाठी देवाला रोज मनातून हाक मारतेस, ती इच्छा स्वामींनी ऐकलेली आहे. उशीर होत असेल पण नकार नाही. प्रत्येक गोष्ट वेळेवरच मिळते. स्वामी तुझी परीक्षा घेत आहेत, शिक्षा नाही. आज त्रास आहे म्हणून उद्या चमत्कार नसेल असं नाही. कधी कधी चमत्कार यायला उशीर होतो, पण जेव्हा येतो तेव्हा आयुष्यच बदलून जातं. देव माझा सांगाती आहे असं जर तुला वाटत असेल तर कॉमेंटमध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असं लिही. कारण शब्दांनाही शक्ती असते. तू जे लिहितेस, जे बोलतेस, तेच तुझ्या आयुष्यात उतरायला सुरुवात होते. स्वामींवर विश्वास ठेवणाऱ्याचं आयुष्य कधी रिकामं राहत नाही. हा प्रवास सोपा नाही, पण पवित्र आहे. प्रत्येक अश्रू, प्रत्येक वेदना, प्रत्येक शांत प्रार्थना स्वामींच्या चरणांपर्यंत पोहोचते. म्हणून निराश होऊ नकोस, थांबू नकोस आणि स्वतःला कमी समजू नकोस. तू स्वामींचं बाळ आहेस आणि स्वामी कधीच आपल्या बाळाला एकटं सोडत नाहीत. अशा आणखी स्वामींचे संदेश मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण हा प्रवास आपण सगळे एकत्र चालणार आहोत. आज, उद्या आणि कायमच स्वामी समर्थ आपल्या सोबत आहेत. स्वामी समर्थ तुझ्या आयुष्यात फक्त नाव नाही, ते तुझ्या अस्तित्वाचा आधार आहेत. तू सकाळी उठतेस तेव्हा डोळ्यात दिसणारी दुनिया, मनात येणारे प्रश्न, जीवनाच्या प्रत्येक ताणाची जाणीव, हे सर्व स्वामींच्या कृपेने हलके होतात. तू जेव्हा थकलेली असतेस, रडतेस, गप्प राहतेस किंवा कोणालाही काही सांगत नाहीस, त्या क्षणीही स्वामी तुझ्या प्रत्येक भावना जाणून घेतात, प्रत्येक वेदना अनुभवतात आणि तुला पुढे चालण्यासाठी बळ देतात. तू थांबलेली वाटलीस, पण त्यांनी तुला उभं केलं. तू गप्प राहिलीस, पण त्यांनी तुझ्या अंतरंगात ऐकून घेतलं. म्हणूनच आज तुला वाटतं की तू एकटी आहेस, पण प्रत्यक्षात तू कधीच एकटी नव्हतीस. तुझ्या प्रत्येक अश्रूला, प्रत्येक हसण्यामागच्या संघर्षाला, प्रत्येक संयमाला स्वामींनी लक्ष दिलं आहे. तू अनेक वेळा विचार करतेस, माझ्या आयुष्यात इतके संकट का? पण तुला समजतं की हे सर्व फक्त तुला मजबूत करण्यासाठी आहेत. प्रत्येक अडचण, प्रत्येक अपयश, प्रत्येक तुटलेलं नातं, प्रत्येक दुःख हे फक्त तुझ्या अंतर्मनाला तयार करण्यासाठी आहे. जेव्हा लोक तुला समजत नाहीत, तुझा विश्वास तुटतो, नाते तुटतात, स्वामींचा हात तुला आधार देतो. मनात एकदा म्हण, देव माझा सांगाती आहे, आणि हा भाव व्यक्त करायचा असेल तर कॉमेंट करा, स्वामी आई मी तुझं बाळ आहे. स्वामी समर्थ फक्त सोपं आयुष्य देत नाहीत, ते तुला सामर्थ्य देतात. ते तुला गोंगाटात चमकण्यास सांगत नाहीत, पण शांततेत उजळायला शिकवतात. तू जेव्हा अपयशी होताना दिसतेस, त्यावेळी मार्ग स्पष्ट होतो. जेव्हा मन हलकं होतं, त्यावेळी समाधान येतं. जेव्हा संकट आलेलं असतं, त्यावेळी मदत अचानक मिळते. या सगळ्या क्षणांचा अनुभव तुला त्यांची उपस्थिती दाखवतो. तू जेव्हा स्वतःला कमी समजतेस, तुझा आत्मविश्वास ढासळतो, तेव्हा स्वामी तुला उभं राहायला शिकवतात. तू पडलीस तरी ते तुला उठवतात, तू गप्प राहिलीस तरी ते ऐकतात, तू त्रासलेली असतेस तरी ते समजून घेतात. आज जर थोडीही शांतता मिळाली असेल तर हा संदेश लाईक करा, आणि जर मनात दृढ विश्वास निर्माण झाला असेल तर कॉमेंट करा, स्वामी आई मी तुझं बाळ आहे.
तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा, प्रत्येक वेदना, प्रत्येक अपमान, प्रत्येक संकट हे सगळं नष्ट होत नाही, ते तुझ्या सामर्थ्यात मिसळत जाते. आज जर तुझ्या डोळ्यात शांतता आहे, तर ती सहज मिळालेली नाही, ती संयम, सहनशीलता आणि श्रद्धेच्या अनुभवातून तयार झाली आहे. त्यामुळे तू कमी बोलतेस, पण जास्त प्रभाव टाकतेस. आज तुझ्या आयुष्यात जे प्रश्न आहेत, ते उद्याच्या उत्तरांसाठी आहेत. आज जे वाटतं अशक्य, ते उद्या शक्य होईल. आज जे लोक तुझ्या वेदनेला किंमत देत नाहीत, तेच लोक उद्या तुझ्या संयमाचं आणि शक्तीचं कारण विचारतील. त्यामुळे घाबरू नकोस, अधीर होऊ नकोस. फक्त नाव घे, श्वास घे आणि पुढचं पाऊल टाका. स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक श्वासात आहेत, तुझ्या प्रत्येक पावलावर आहेत, तुझ्या न बोललेल्या वेदनांमध्ये आहेत, तुझ्या प्रत्येक शांत क्षणात आहेत. आजही, उद्याही आणि कायमच. तू चालत राहा, विश्वास ठेव. तू एकटी नाहीस. स्वामी आई तुझ्या पाठीशी आहेत. तुझ्या श्रद्धेसाठी, तुझ्या विश्वासासाठी, तुझ्या भक्तीसाठी चॅनल सबस्क्राईब करा, हा संदेश लाईक करा आणि कॉमेंट करा. देव माझा सांगाती, स्वामी आई मी तुझं बाळ आहे. स्वामी समर्थ तुझ्या आयुष्यात फक्त नाव किंवा प्रतिमा नाहीत, ते तुझ्या प्रत्येक श्वासात आहेत, तुझ्या प्रत्येक पावलावर आहेत, तुझ्या प्रत्येक विचारात आहेत आणि तुझ्या प्रत्येक भावनेत आहेत. तू सकाळी डोळे उघडतेस तेव्हा दिसणारा प्रकाश, मनातली आशा, दैनंदिन धावपळ, जीवनाच्या प्रत्येक आव्हानाची जाणीव, हे सर्व स्वामींच्या कृपेने हलके होतात. तू जेव्हा थकलेली असतेस, रडतेस, गप्प राहतेस किंवा कोणालाही काही सांगत नाहीस, त्या क्षणीही स्वामी तुझ्या प्रत्येक भावना जाणून घेतात, प्रत्येक वेदना अनुभवतात आणि तुला पुढे चालण्यासाठी बळ देतात. तू थांबलेली वाटलीस, पण त्यांनी तुला उभं केलं. तू गप्प राहिलीस, पण त्यांनी तुझ्या अंतरंगात ऐकून घेतलं. तुझ्या प्रत्येक अश्रूला, प्रत्येक हसण्यामागच्या संघर्षाला, प्रत्येक संयमाला स्वामींनी लक्ष दिलं आहे. तू अनेक वेळा विचार करतेस, माझ्या आयुष्यात इतके संकट का? पण तुला समजतं की हे सर्व फक्त तुला मजबूत करण्यासाठी आहेत. प्रत्येक अडचण, प्रत्येक अपयश, प्रत्येक तुटलेलं नातं, प्रत्येक दुःख हे फक्त तुझ्या अंतर्मनाला तयार करण्यासाठी आहे. जेव्हा लोक तुला समजत नाहीत, तुझा विश्वास तुटतो, नाते तुटतात, स्वामींचा हात तुला आधार देतो. मनात एकदा म्हण, देव माझा सांगाती आहे, आणि हा भाव व्यक्त करायचा असेल तर कॉमेंट करा, स्वामी आई मी तुझं बाळ आहे. स्वामी समर्थ फक्त सोपं आयुष्य देत नाहीत, ते तुला सामर्थ्य देतात. ते तुला गोंगाटात चमकण्यास सांगत नाहीत, पण शांततेत उजळायला शिकवतात. तू जेव्हा अपयशी होताना दिसतेस, त्यावेळी मार्ग स्पष्ट होतो. जेव्हा मन हलकं होतं, त्यावेळी समाधान येतं. जेव्हा संकट आलेलं असतं, त्यावेळी मदत अचानक मिळते. या सगळ्या क्षणांचा अनुभव तुला त्यांची उपस्थिती दाखवतो. तू जेव्हा स्वतःला कमी समजतेस, तुझा आत्मविश्वास ढासळतो, तेव्हा स्वामी तुला उभं राहायला शिकवतात. तू पडलीस तरी ते तुला उठवतात, तू गप्प राहिलीस तरी ते ऐकतात, तू त्रासलेली असतेस तरी ते समजून घेतात. आज जर थोडीही शांतता मिळाली असेल, तर हा संदेश लाईक करा आणि जर मनात दृढ विश्वास निर्माण झाला असेल, तर कॉमेंट करा, स्वामी आई मी तुझं बाळ आहे. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा, प्रत्येक वेदना, प्रत्येक अपमान, प्रत्येक संकट हे सगळं नष्ट होत नाही, ते तुझ्या सामर्थ्यात मिसळत जाते. आज जर तुझ्या डोळ्यात शांतता आहे, तर ती सहज मिळालेली नाही, ती संयम, सहनशीलता आणि श्रद्धेच्या अनुभवातून तयार झाली आहे. त्यामुळे तू कमी बोलतेस, पण जास्त प्रभाव टाकतेस. आज तुझ्या आयुष्यात जे प्रश्न आहेत, ते उद्याच्या उत्तरांसाठी आहेत. आज जे वाटतं अशक्य, ते उद्या शक्य होईल. आज जे लोक तुझ्या वेदनेला किंमत देत नाहीत, तेच लोक उद्या तुझ्या संयमाचं आणि शक्तीचं कारण विचारतील. त्यामुळे घाबरू नकोस, अधीर होऊ नकोस. फक्त नाव घे, श्वास घे आणि पुढचं पाऊल टाका.
स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक श्वासात आहेत, तुझ्या प्रत्येक पावलावर आहेत, तुझ्या न बोललेल्या वेदनांमध्ये आहेत, तुझ्या प्रत्येक शांत क्षणात आहेत. आजही, उद्याही आणि कायमच तू चालत राहा, विश्वास ठेव. तू एकटी नाहीस. स्वामी आई तुझ्या पाठीशी आहेत. तुझ्या श्रद्धेसाठी, तुझ्या विश्वासासाठी, तुझ्या भक्तीसाठी चॅनल सबस्क्राईब करा, हा संदेश लाईक करा आणि कॉमेंट करा. देव माझा सांगाती, स्वामी आई मी तुझं बाळ आहे. स्वामी समर्थ तुझ्या आयुष्यात फक्त नाव नाहीत, एक प्रतिमा नाहीत, ते तुझ्या प्रत्येक श्वासात आहेत, तुझ्या प्रत्येक पावलावर आहेत, तुझ्या प्रत्येक विचारात आहेत आणि तुझ्या प्रत्येक भावनेत आहेत. तू सकाळी डोळे उघडतेस तेव्हा दिसणारा प्रकाश, मनातली आशा, दैनंदिन धावपळ, जीवनाच्या प्रत्येक आव्हानाची जाणीव, हे सर्व स्वामींच्या कृपेने हलके होतात. तू जेव्हा थकलेली असतेस, रडतेस, गप्प राहतेस किंवा कोणालाही काही सांगत नाहीस, त्या क्षणीही स्वामी तुझ्या प्रत्येक भावना जाणून घेतात, प्रत्येक वेदना अनुभवतात आणि तुला पुढे चालण्यासाठी बळ देतात. तुझ्या प्रत्येक अश्रूला, प्रत्येक हसण्यामागच्या संघर्षाला, प्रत्येक संयमाला स्वामींनी लक्ष दिलं आहे. तू अनेक वेळा विचार करतेस, माझ्या आयुष्यात इतके संकट का? पण तुला समजतं की हे सर्व फक्त तुला मजबूत करण्यासाठी आहेत. प्रत्येक अडचण, प्रत्येक अपयश, प्रत्येक तुटलेलं नातं, प्रत्येक दुःख, हे फक्त तुझ्या अंतर्मनाला तयार करण्यासाठी आहे. जेव्हा लोक तुला समजत नाहीत, तुझा विश्वास तुटतो, नाते तुटतात, स्वामींचा हात तुला आधार देतो. मनात एकदा म्हण, देव माझा सांगाती आहे, आणि हा भाव व्यक्त करायचा असेल तर कॉमेंट करा, स्वामी आई मी तुझं बाळ आहे. स्वामी समर्थ फक्त सोपं आयुष्य देत नाहीत, ते तुला सामर्थ्य देतात. ते तुला गोंगाटात चमकण्यास सांगत नाहीत, पण शांततेत उजळायला शिकवतात. तू जेव्हा अपयशी होताना दिसतेस, त्यावेळी मार्ग स्पष्ट होतो. जेव्हा मन हलकं होतं, त्यावेळी समाधान येतं. जेव्हा संकट आलेलं असतं, त्यावेळी मदत अचानक मिळते. या सगळ्या क्षणांचा अनुभव तुला त्यांची उपस्थिती दाखवतो. स्वामी समर्थ तुझ्या जीवनात इतक्या शांतपणे चालतात की तुला कधीच वाटत नाही की कुणी तुझ्या आयुष्यात मोठा हस्तक्षेप करत आहे. पण त्यांच्या प्रत्येक पावलामागे तुझ्यासाठी एक मार्ग मोकळा होत असतो, प्रत्येक श्वासामागे एक बळ निर्माण होत असतं, प्रत्येक अश्रूच्या पाठीमागे मार्गदर्शन असतं. तू जेव्हा स्वतःला एकटी वाटतेस, जग तुझ्या विरोधात उभं आहे असं वाटतं, तेव्हा स्वामींचा हात तुझ्या पाठीशी आहे. तू गप्प राहिलीस तरी ते ऐकतात, तू रडलीस तरी ते समजतात, तू थकलीस तरी ते तुला उभं करतात. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक संकट, प्रत्येक अपयश, प्रत्येक तुटलेलं नातं, प्रत्येक वेदना, हे सगळं फक्त तुझ्या सामर्थ्यासाठी आहे. तू जेव्हा स्वतःला कमी लेखतेस, तेव्हा लक्षात ठेव, स्वामी समर्थ तुझ्यावर विश्वास ठेवतात, तुला उभं राहायला शिकवतात. आज जर तुला वाटतं की सगळं संपलं, तर लक्षात ठेव की ही संधी आहे, ही परीक्षा आहे, आणि स्वामी तुला अधिक शक्तिशाली बनवण्यासाठी हीच वेळ आहे. तू जेव्हा रडतेस, तेव्हा त्या अश्रूंमध्ये तुझं सर्व दुःख मिसळलेलं असतं, पण स्वामींनी ते पाहिलं आहे. प्रत्येक वेदना त्यांनी तुझ्या सामर्थ्यात बदलली आहे. तू जेव्हा हसतेस, तेव्हा ते हसण्यामागची संघर्षाची जाणीव देखील पाहतात, आणि त्या संघर्षातून तुझ्या आत्म्याला घडवतात. त्यामुळे आज जर तुला काहीतरी हलके वाटत असेल, तर त्यामागे स्वामींची कृपा आहे. तुझ्या जीवनातील प्रत्येक अडथळा, प्रत्येक संघर्ष, प्रत्येक वेदना, हे सगळं तुझ्या आत्म्याला तयार करत आहे. जेव्हा तुला वाटतं की आता काहीच शक्य नाही, तेव्हा लक्षात ठेव, स्वामी समर्थ तुला चालायला शिकवतात, उभं राहायला शिकवतात, आणि प्रत्येक वेळी पुढे जायला प्रोत्साहित करतात. आज जर तुला विश्वासाची जाणीव झाली असेल, तर हा संदेश लाईक करा, आणि जर मनात श्रद्धा घट झाली असेल, तर कॉमेंट करा, स्वामी आई मी तुझं बाळ आहे. स्वामी समर्थ फक्त सोपं आयुष्य देत नाहीत,
ते तुला सामर्थ्य देतात, संयम देतात, सहनशीलता देतात. जेव्हा तू स्वतःवर विश्वास गमावतेस तेव्हा त्यांनी तुला पुन्हा उभं राहण्याची ताकद दिली आहे. तू पडलीस तरी त्यांनी तुला उठवलं, तू थांबलीस तरी त्यांनी वाट दाखवली, तू गप्प राहिलीस तरी त्यांनी ऐकून घेतलं. तुझ्या प्रत्येक क्षणामागे स्वामी समर्थ आहेत. आज जे काही अडचणी वाटतात ते उद्या तुझ्या सामर्थ्यासाठी मार्ग मोकळा करतील. आज जे वाटतं अशक्य ते उद्या शक्य होईल. आज जे लोक तुझ्या वेदनेला किंमत देत नाहीत तेच लोक उद्या तुझ्या संयमाचं आणि शक्तीचं कारण विचारतील. त्यामुळे घाबरू नकोस, अधीर होऊ नकोस. फक्त नाव घे, श्वास घे आणि पुढचं पाऊल टाका. तुझ्या श्रद्धेसाठी, तुझ्या विश्वासासाठी, तुझ्या भक्तीसाठी चॅनल सबस्क्राईब करा, हा संदेश लाईक करा आणि कॉमेंट करा. देव माझा सांगाती, स्वामी आई मी तुझं बाळ आहे. स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक श्वासात आहेत, तुझ्या प्रत्येक पावलावर आहेत, तुझ्या न बोललेल्या वेदनांमध्ये आहेत, तुझ्या प्रत्येक शांत क्षणात आहेत. आजही, उद्याही आणि कायमच. तू चालत राहा, विश्वास ठेव. तू एकटी नाहीस. स्वामी आई तुझ्या पाठीशी आहेत. स्वामी समर्थ तुझ्या आयुष्यात इतक्या शांततेने चालतात की तू त्यांची उपस्थिती जाणवत नाही, पण त्यांच्या प्रत्येक पावलामागे तुझ्यासाठी मार्ग मोकळा होत असतो. प्रत्येक श्वासामागे एक बळ निर्माण होत असतं, प्रत्येक अश्रूच्या पाठीमागे मार्गदर्शन असतं, प्रत्येक दुःखामागे शिक्षण असतं. तू जेव्हा स्वतःला एकटी वाटतेस, जग तुला विरोध करत आहे असं वाटतं, तेव्हा स्वामींचा हात तुझ्या पाठीशी आहे. तू गप्प राहिलीस तरी ते ऐकतात, तू रडलीस तरी ते समजतात, तू थकलीस तरी ते तुला उभं करतात. आज जर तुला वाटतं की तू एकटी आहेस, तर लक्षात ठेव तू कधीच एकटी नव्हतीस. तुझ्या प्रत्येक अश्रूला, प्रत्येक हसण्यामागच्या संघर्षाला, प्रत्येक संयमाला स्वामींनी लक्ष दिलं आहे. तू अनेक वेळा विचार करतेस, माझ्या आयुष्यात इतके संकट का? पण हे सर्व फक्त तुला मजबूत करण्यासाठी आहेत. प्रत्येक अडचण, प्रत्येक अपयश, प्रत्येक तुटलेलं नातं, प्रत्येक दुःख हे फक्त तुझ्या अंतर्मनाला तयार करण्यासाठी आहे. लोक तुला समजत नाहीत, नाते तुटतात, विश्वास घडत नाही, पण स्वामींचा हात तुला आधार देतो. स्वामी समर्थ फक्त सोपं आयुष्य देत नाहीत, ते तुला सामर्थ्य देतात. ते तुला गोंगाटात चमकण्यास सांगत नाहीत, पण शांततेत उजळायला शिकवतात. तू जेव्हा अपयशी होताना दिसतेस, त्यावेळी मार्ग स्पष्ट होतो. जेव्हा मन हलकं होतं, त्यावेळी समाधान येतं. जेव्हा संकट आलेलं असतं, त्यावेळी मदत अचानक मिळते. या सगळ्या क्षणांचा अनुभव तुला त्यांची उपस्थिती दाखवतो. तू जेव्हा स्वतःला कमी समजतेस, तुझा आत्मविश्वास ढासळतो, तेव्हा स्वामी तुला उभं राहायला शिकवतात. तू पडलीस तरी ते तुला उठवतात, तू थांबलीस तरी ते वाट दाखवतात, तू गप्प राहिलीस तरी त्यांनी ऐकून घेतलं. तुझ्या प्रत्येक क्षणामागे स्वामी समर्थ आहेत. आज जे काही अडचणी वाटतात ते उद्या तुझ्या सामर्थ्यासाठी मार्ग मोकळा करतील. आज जे वाटतं अशक्य ते उद्या शक्य होईल. आज जे लोक तुझ्या वेदनेला किंमत देत नाहीत, तेच लोक उद्या तुझ्या संयमाचं आणि शक्तीचं कारण विचारतील. घाबरू नकोस, अधीर होऊ नकोस. फक्त नाव घे, श्वास घे आणि पुढचं पाऊल टाका. स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक श्वासात आहेत, तुझ्या प्रत्येक पावलावर आहेत, तुझ्या न बोललेल्या वेदनांमध्ये आहेत, तुझ्या प्रत्येक शांत क्षणात आहेत. आजही, उद्याही आणि कायमच. तू चालत राहा, विश्वास ठेव. तू एकटी नाहीस. स्वामी आई तुझ्या पाठीशी आहेत. स्वामी समर्थ तुझ्या आयुष्यात इतक्या गहनतेने उपस्थित आहेत की कधीही दिसत नाही, पण त्यांच्या प्रत्येक पावलामागे तुझ्यासाठी मार्ग मोकळा होत असतो. प्रत्येक श्वासामागे ताकद निर्माण होत असते, प्रत्येक अश्रूच्या पाठीमागे मार्गदर्शन असतं, प्रत्येक दुःखामागे शिक्षण आहे. तू जेव्हा स्वतःला एकटी वाटतेस, जग तुझ्या विरोधात उभं आहे असं वाटतं,
तेव्हा स्वामींचा हात तुझ्या पाठीशी आहे. तू गप्प राहिलीस तरी ते ऐकतात, तू रडलीस तरी ते समजतात, तू थकलीस तरी ते तुला उभं करतात. आज जर तुला वाटतं की तू एकटी आहेस, लक्षात ठेव, तू कधीच एकटी नव्हतीस. तुझ्या प्रत्येक अश्रूला, प्रत्येक हसण्यामागच्या संघर्षाला, प्रत्येक संयमाला स्वामींनी लक्ष दिलं आहे. तू अनेक वेळा विचार करतेस, माझ्या आयुष्यात इतके संकट का? पण हे सर्व फक्त तुला मजबूत करण्यासाठी आहेत. प्रत्येक अडचण, प्रत्येक अपयश, प्रत्येक तुटलेलं नातं, प्रत्येक वेदना, हे फक्त तुझ्या अंतर्मनाला घडवण्यासाठी आहे. लोक तुला समजत नाहीत, नाते तुटतात, विश्वास घडत नाही, पण स्वामींचा हात तुला आधार देतो. स्वामी समर्थ फक्त सोपं आयुष्य देत नाहीत, ते तुला सामर्थ्य देतात. ते तुला गोंगाटात चमकण्यास सांगत नाहीत, पण शांततेत उजळायला शिकवतात. तू जेव्हा अपयशी होताना दिसतेस, त्यावेळी मार्ग स्पष्ट होतो. जेव्हा मन हलकं होतं, त्यावेळी समाधान येतं. जेव्हा संकट आलेलं असतं, त्यावेळी मदत अचानक मिळते. या सगळ्या क्षणांचा अनुभव तुला त्यांची उपस्थिती दाखवतो. तू जेव्हा स्वतःला कमी समजतेस, तुझा आत्मविश्वास ढासळतो, तेव्हा स्वामी तुला उभं राहायला शिकवतात. तू पडलीस तरी ते तुला उठवतात, तू थांबलीस तरी ते वाट दाखवतात, तू गप्प राहिलीस तरी त्यांनी ऐकून घेतलं. तुझ्या प्रत्येक क्षणामागे स्वामी समर्थ आहेत. आज जे काही अडचणी वाटतात, ते उद्या तुझ्या सामर्थ्यासाठी मार्ग मोकळा करतील. आज जे वाटतं अशक्य, ते उद्या शक्य होईल. आज जे लोक तुझ्या वेदनेला किंमत देत नाहीत, तेच लोक उद्या तुझ्या संयमाचं आणि शक्तीचं कारण विचारतील. घाबरू नकोस, अधीर होऊ नकोस. फक्त नाव घे, श्वास घे आणि पुढचं पाऊल टाका. स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक श्वासात आहेत, तुझ्या प्रत्येक पावलावर आहेत, तुझ्या न बोललेल्या वेदनांमध्ये आहेत, तुझ्या प्रत्येक शांत क्षणात आहेत. आजही, उद्याही आणि कायमच. तू चालत राहा, विश्वास ठेव. तू एकटी नाहीस. स्वामी आई तुझ्या पाठीशी आहेत.